तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रोह्यात शानदार अनावरण संपन्न। भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याचे शिवप्रेमी ठरले साक्षीदार। युनेस्को पथकाची किल्ले रायगडाला भेट। रायगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यासाठी केली पाहणी। सावंतवाडीच्या जंगलात बांधून ठेवलेली अमेरिकन पाहुणी रत्नागिरीतून सुखरूप निघाली। विभागीय मनोरुग्णालय रत्नागिरीसह सर्व यंत्रणेचे महिलेने मानले आभार। आणि मंडणगडमध्ये खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार सोहळा पडला पार। भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठेंसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शानदार अनावरण रोहा शहरातील नदी संवर्धन उधाण या ठिकाणी करण्यात आलं। युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते शिवपुतळ्याचे हे अनावरण करण्यात आले। यावेळी शिवकालीन सरदार घराण्याचे वंशज विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते। तर खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची देखील यावेळी उपस्थिती होती। विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवपुतळ्याचे शानदार अनावरण रोह्यात काल संपन्न झाले। मेहंदळे हायस्कूल ते नदी संवर्धन अशी भव्य मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली। तर मिरवणुकीमध्ये ढोल ताशा व शिवकालीन सादरीकरण करण्यात आले। की मी ज्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आयुष्यभर मीच ते प्रोजेक्ट करत आलोय। जसं शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला, आयुष्यभर महाराष्ट्र अनेकदा पिंजून काढत असताना 18 पगड जात 12 बलुतेदार घेऊन मी जाणारा व्यक्ती आणि माझ्यावर सगळ्यांनी शंका केली, हे मला इतकं वाईट वाटतं। आणि मला आजही आठवते की 8-10 दिवस मला झोप सुद्धा लागली नव्हती। म्हणजे शिवाजी महाराज हे धर्मावर निश्चित प्रेम करत होते, त्यात बदलू मत नाही, पण ते धर्मांध हे केव्हाच नव्हते। त्यांनी सगळ्यांना मिळून घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि हे सगळं बोल आज शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण होतं म्हणून ते मी एकदम भावूक झालो। कारण का एवढा प्रामाणिक काम करणारा किल्ल्यांच्यावर मला नाही वाटत या 75 वर्षात कुठला नेता आलेला आहे। मला कोणाला चॅलेंज नाही करायचं, आव्हान करायचं नाही, पण जे आहे ते खरी परिस्थिती आहे। मी एवढं काम करतो माझ्या आयुष्यातलं महिन्यातले 4-5 दिवस रायगड किल्ल्याच्या संवर्धन जतनासाठी देतो, पण दुर्दैवाने अनेक लोक असे असतात की ते अनेक नेते म्हणजे शंका घेतात आणि दोन धर्मात ते होते, पण जाऊन जातात, तो विषय झालेला अनेक लोकांना ते समजलंय। पण आज विषय माझ्या ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं म्हणून ते निघून गेलं। जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले रायगडचा समावेश व्हावा अशी मागणी गेली अनेक वर्ष होत असताना युनेस्कोचे पथक किल्ले रायगडावर काल दाखल झाले होते। यावेळी त्यांनी रायगड किल्ल्याची संपूर्ण पाहणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बिकट परिस्थितीमध्ये या रायगडाची उभारणी केली, तो रायगड आज देखील इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभा आहे। गडावरील जलयोजना, निवारा व्यवस्था, राजसदर, मंदिरे, महादरवाजा, बाजारपेठ, 7 राण्यांचे महाल, मनोरे, तलाव अशा अनेक ऐतिहासिक वस्तू बघण्यासारख्या आहेत। गडावर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देत असतात। अशा अभेद्य रायगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला जावा अशी मागणी केली गेली होती। अनेक वर्ष ही मागणी होत असताना गडाची सध्या दुरुस्ती सुरू असून उत्खननाद्वारे इतिहासाचे अनेक पैलू उघड होत आहेत। भावी पिढीला गडाचे स्वरूप आणि महत्त्व जाणता यावे याकरता जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणे काळाची गरज असल्याने किल्ले रायगडावर युनेस्कोच्या शिष्टमंडळाची टीम, जिल्हाधिकारी किशन जावळे, प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे, प्राधिकरण टीम आदी टीम यावेळी प्रत्यक्ष पाहणीसाठी आली होती। सावंतवाडीच्या जंगलात झाडाला बांधून ठेवलेली अमेरिकन महिला गोव्यात उपचार घेऊन शेवटी विभागीय मनोरुग्णालय रत्नागिरी येथे 2 ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल झाली होती। सिंधुदुर्ग व गोवा पोलिसांनी तिला दाखल केले होते। त्यानंतर 2 महिने उपचार देऊन ही अमेरिकन पाहुणी भारतातून अर्थात रत्नागिरीतून सुखरूप आपल्या मायदेशी निघाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग असा तिचा रेल्वे प्रवास झाला असून तिच्यासोबत रत्नागिरीतून 2 महिला कॉन्स्टेबल देण्यात आले आहेत।
आज सकाळी 4 वाजता सुटणाऱ्या नवी दिल्ली मुंबई व्हाया वॉशिंग्टन या अमेरिकन विमानाने ती आपल्या मायदेशी गेली आहे। भारतात आलेल्या पाहुणीला आपल्या मायदेशात सुखरूप पाठवणाऱ्या सर्व यंत्रणेला तिने मनपूर्वक धन्यवाद दिले आहेत। हीच खरी माणुसकी असंही ती यावेळी म्हणाली आहे। रायगडच्या माणगाव बसस्थानक माणगाव शहर ते दुर्गराज किल्ले रायगड अशी एसटीची नवी बससेवा 3 ऑक्टोबर पासून एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे। या बससेवेचा शुभारंभ युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी माणगाव आगार व्यवस्थापक, माणगाव एसटी कर्मचारी अधिकारी तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, शिवसेनेचे विधिमंडळ पक्षप्रमुख उपनेते आदरणीय आमदार भरत गोगावले साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी तमाम शिवभक्त असतील, पर्यटक, विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या मागणीनुसार माणगाव ते किल्ले रायगड ही एक एसटी प्रवासी बस डेली आज या ठिकाणी सुरू होत आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व प्रवाशांच्या वतीने या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात येत आहे आणि आमदार भरत गोगावले साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे। या बसमुळे निश्चितच संपूर्ण पर्यटनाला चालना मिळणारच आहे, पण या ठिकाणी जी शिवभक्तांची अनेक वर्षांपासून जी मागणी होती की माणगाव ते किल्ले रायगड ही बस सेवा उपलब्ध झाली पाहिजे, ती आज या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे सर्व प्रवाशांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहेत आणि आम्ही या सर्व प्रवाशांच्या वतीने आमदार भरत गोगावले साहेब यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो। दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाला सर्व बाजूने खिंडार पडत चालले। शिंदे गटाला लागलेली गळती ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। काल मंडणगडमध्ये नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा जाहीर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी मंडणगड तालुक्यातील म्हापरळ या गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी कुणबी समाजाचे नेते व नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाई दाते यांच्यासह मंडणगड मधील भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षवाढ ही प्रत्येक पक्षाला करण्याचा अधिकार आहे आणि तो 12 महिने आणि 24 तास प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपापला पक्ष वाढावा याकरता काम करत असतो। त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी गेले काही वर्ष या जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य केदारजी आणि त्यांचे सर्व सहकारी हे मनापासून या ठिकाणी प्रयत्न करतात। आजचा जो पक्षप्रवेश आहे हा सुद्धा त्या पक्षवाढीचाच एक हिस्सा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मनापासून पक्षवाढ या ठिकाणी करणार आहोत। काही जे प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ह्या प्रश्नांच्या उत्तरांना राज्यामध्ये आता जी काही राजकीय परिस्थिती आहे त्याचा आधार आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल। शेवटी महायुतीनं या ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढवण्याच्या ठरलेल्या आहेत। आता तुमची जी काही स्पेसिफिक काही प्रश्न आहेत त्याच्याकरता काही काळ तुम्हाला उत्तर वाट बघावी लागेल। पक्षाची वाढ करणं हे पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम आहे। लोकांच्या गरजा ओळखणं, लोकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणं, सार्वजनिक प्रत्येक प्रश्नांवरती लोकहिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं आणि कृती करणं हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे। ते आम्ही मनापासून करू आणि माझं तर म्हणणं असं आहे की भविष्याच्या काळामध्ये आम्ही अधिकाधिक मोठं होण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू। तो आमचा अधिकार आहे आणि सकारात्मक दृष्टीने बघायला लागेल। शेवटी आम्ही सुद्धा कित्येक वर्ष राजकारण करणारी मंडळी आहे। भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी खासदारकी जी दिलेली आहे ते लोकांचे प्रश्न जाणण्याकरता आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता आणि त्यातून पक्षाची उभारणी करण्याकरता ते आम्ही खात्रीनं करू, 100% करू। खिसा गरम करून या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रवेश होतही असतील कदाचित, पण विचारांच्या आधारावर आणि देशाच्या हिताकरता आणि समाजाच्या हिताकरता हे जे सगळे जे प्रवेश जे आज या ठिकाणी होत आहेत त्याबद्दल तुषारजी आम्ही तुमचं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि म्हणून कोण जर भारतीय जनता पक्ष आता शीताकरता उरणार नाही, भाताकरता उरणार नाही तर फार काही लक्ष या ठिकाणी काही देण्याची आवश्यकता नाही। ज्याला वाढायचं आहे तो वाढेलच आणि ज्याला आपल्या कर्माने या ठिकाणी कमी व्हायचंय ते होतीलच। जगाच्या या शाश्वत नियमावर आपण या ठिकाणी मित्रांनो विश्वास ठेवला पाहिजे। आपण या ठिकाणी जो प्रवेश केला तो प्रवेश जसा माझा प्रवेश, आज तुमची परिस्थिती काय असेल, आपलं कसं होईल, काय होईल, माझं व्यवस्थित झालंय आणि माझं एवढं चांगलं झालंय तर मी तुमचं चांगलं केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो।
पेण तालुक्यातील रिलायन्स टाउनशिप झोतीरपाडा बेणसे येथे बेणसे ते कोलेटी पुलाच्या कामाचं भूमिपूजन व मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने पार पडला। यावेळी विविध विकास कामांच्या माध्यमातून अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी नेहमीच योगदान देत राहीन, तसेच हा पूल स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले। अनेक फेऱ्या मारून शेटने फक्त एवढंच सांगितलं की काम तुमचं होईल, कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते फक्त आणि फक्त विकासाकडे लक्ष देतात। आणि त्यामुळं मी खरोखर मनापासून दळवी साहेब असतील, मीनाताई कांबळे असतील आणि या ठिकाणी सर्व आमच्या शिवसेनेचे नेते असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार मानेन। कारण हा जो वळसा आहे आणि आम्ही ताई 2 तालुक्यातून आम्हाला आमच्या तालुक्याला जायला 2 तालुके बदलायला लागायचे, इकडून रोहा तालुक्यातून नागोंड मार्गे आणि अलिबाग तालुक्यातून कोयनाड मार्गे। तर आम्हाला 2 तालुके पलटून आम्हाला जो प्रवास करावा लागला आमच्या तालुक्याला स्वतःच्या, आज दळवी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या तालुक्याला जोडले जाऊ याचा मलाच नाही तर आमच्या परिसरातील जनतेला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे। 22 किलोमीटरचा वळसा या ठिकाणी 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये समाप्त होतो। तर सगळ्यात जास्त आनंद आहे, कारण या ठिकाणी राहणारे माझे आगरी बांधव आहेत, माझे कोळी बांधव आहेत, बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत, यांना व्यापार किंवा शैक्षणिक दृष्ट्याला खूप मोठी याची गरज होती। आणि त्याची गरजाने आज आपण सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून, बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून 35 कोटी रुपये निधी आपण या कामाला देऊन त्याची मान्यता मिळवून त्याचं काम आदरणीय जाधव पाटीलला दिलेलं आहे। आणि काही म्हणजे पावसाळ्या अगोदरतीच जसे लोकांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे हा पूल पूर्ण जाईल आणि खरं तर लोकांचा मूलभूत प्रश्न किंवा महत्त्वाचा प्रश्न सुटेल अशी माझी अपेक्षा आहे। निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारूच्या आहारी घालवण्याचा प्रकार घडतोय। त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी व मुलांना होतोय। दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। दारूचे व्यसन लावून चिखलात लोळवणाऱ्यांना महिलाच त्यांची जागा दाखवणार आहेत। पाणी रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, पण ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचं काम आमदार करतायत। हे आपल्याला थांबवायचं आहे असा आरोप करत चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्यात की पुढचा आमदार कोण असणार हे देखील महिलाच ठरवणार आहेत। महिलांची एकजूट एक वेगळी क्रांती घडवणार असा विश्वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केलाय। लेक शिवबाची या अंतर्गत आपण महिला बचत गटांचे मेळावे घेतोय। या मेळाव्यांना खूप सुंदर असा प्रतिसाद महिलांचा मिळतोय। ग्रामीण भागातल्या महिला एवढ्या मोठ्या संख्येत बाहेर येत आहेत, व्यक्त होत आहेत, त्यांना वैचारिक काहीतरी शिकायचं आहे, पुढे यायचं आहे, ऐकायचं आहे, बोलायचं आहे। आता त्यांचे गोष्टी त्यांना पोटात नाही ठेवायच्या, ओठावर आणायच्या आहेत। हे बघून मला फार आनंद झाला। मी माझ्या समाजकारणात, राजकारणात कायमच एक महिला असल्यामुळे महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार, त्यांच्या प्रश्नांच्या पाठीशी उभी राहणार। लेक शिवबाची जे आम्ही मेळावे घेतोय त्याचा संदेश हाच आहे की लाडक्या माझ्या बहिणींना स्वावलंबी बनवण्याचा आणि आज सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे, म्हणजे आपण बदलापूरची घटना बघतो की इतर घटना बघतो, या बाबतीत सुद्धा आम्ही चर्चा करतो, विचारविनिमय त्या मेळाव्यांच्या माध्यमातून आम्ही करताना दिसतो। शेतकरी कामगार पक्ष सुद्धा कायमच महिला शक्तीच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि यापुढे सुद्धा राहीन। आणि मी एक कार्यकर्ती म्हणून सुद्धा महिलांच्या पाठीशी, महिलांच्या सोबत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। काल रात्री खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजवैभव प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवामध्ये हातात धूप आरती घेऊन आंबे नृत्य सादर करण्यात आले। यावेळी अनेक महिलांनी या नृत्यात उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात सहभाग घेतला होता।
या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। पाहत रहा फक्त माझे कोकण।